सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। हा पुढील प्रश्न आहे चॅलेंजिंग क्वेश्चन, इंग्लिश लिटरेचरमधील चॅलेंजिंग क्वेश्चन्स। द नंबर ऑफ कार्डिनल वॉवेल्स ॲज डिवाइज्ड बाय डॅनियल जोन्स। अले वाला कुतार बिस्ला हो बटरे डॅनियल जोन्स यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, ॲन आउटलाईन ऑफ इंग्लिश पोएटिक्स। या पुस्तकात वॉवेल्स जे स्वर आपण म्हणतो ते किती स्वर आहे आणि किती स्वरांचं त्यांनी प्रपोज केलेलं आहे। तर ऑप्शनमध्ये असं दिलेलं आहे की 6, 8, 5 आणि 7। तर विद्यापीठाचा जो आयोग आहे त्यांनी उत्तर दिले आहेत 8। ओके, तर खरं तर हा प्रश्न थोडं क्लिअर प्रश्न नाही, त्याच्यामध्ये ॲम्बिग्विटी आहे। कसा ॲम्बिग्विटी? द नंबर ऑफ कार्डिनल वॉवेल्स। ओके, कॉर्डिनल्स वॉवेल्समध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, एक प्रायमरी कॉर्डिनल वॉवेल्स आणि सेकंडरी कॉर्डिनल वॉवेल्स। प्रायमरी कॉर्डिनल वॉवेल्स 8 आहे आणि सेकंडरी कॉर्डिनल वॉवेल्स 10 आहे, एकूण 18 होतात। मग इथं एकूण 18 ह्या ऑप्शनमध्ये नाही, म्हणजे त्यांनी टोटल कॉर्डिनल प्रश्न विचारलेत काय, प्रायमरी कॉर्डिनल प्रश्न विचारलेत का, सेकंडरी कॉर्डिनल वॉवेल्स विचारलेलं आहे, हे क्लिअर नाही ह्या प्रश्नात। त्यामुळं ह्याचं उत्तर 4ही ऑप्शन्स रॉंग आहे। ओके, त्याचं उत्तर त्यांनी रॉंग्स जे प्रत्येक येणार विद्यार्थी मिळाले 4ही ऑप्शनला त्यांनी उत्तर दिला पाहिजे असं माझं मत। आणि आता जी शीतलताई आहे रामटेकवरून मला पण तेच म्हणाले की सर हे प्रश्नांचं उत्तर एकदा कन्फर्म करा ना, आणि महेशच्या काल आणलेल्या पुस्तकाप्रमाणे तर ह्याचं उत्तर तुम्हाला बोनस मार्क मिळाला पाहिजे। ओके, हे प्रश्न तुम्हाला कसं वाटतात बघा, कारण आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कंप्लेंट करायची वेळ आहे, महेशने केलेलं आहे, काही काळजी करू नका। ओके, ह्याचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांना बोनस मार्क मिळाला पाहिजे। ओके, अजून पुढचा प्रश्न आहे ते आपण बघूया, म्हणजे बोर्डवर लिहूनच मी तुम्हाला दाखवतो। ओके, थँक्यू सो मच, नमस्कार।